गुड मॉर्निंग गाईज. मी आहे अनुष्का. कालचा आपला व्हिडिओ अर्धा राहिला होता, तो आता पुढं चालू करूया की कपाटावरनं आपलं कुठपर्यंत आलं. तिथून पुढे थोडीफार केस आहेत, कर्ली केसांना वाढ नसते जास्त, बट माझ्या केसांची लेंथ वाढली आहे, जे की मी आता सध्या घरगुतीच थोडंफार सामान वापरून माझ्या केसांमध्ये लावते, जेणेकरून आपल्या घरातलेच वस्तू आहेत, त्या स्वस्त देखील आहेत, सगळ्यांना लवकर घेता पण येतील अशा आहेत. आणि त्याच्याने बेनिफिट असे आहेत की फायदे भरपूर आहेत. भरपूर पटापटा म्हणजे केस वाढतात आपली आणि डॅन्ड्रफ होत नाही. केस पण शायनी दिसायला लागतात खूप छान पद्धतीने. जसं की मी आत्ताच केस धुतली आहेत. मी 2 महिन्या अगोदर केस कट केली होती, जे की एवढीच केलेली, बॉब कट केला होता पूर्णपणे, का आता माझ्या डोक्यामध्ये कोंडा झालेला भरपूर. सो आत्ता मी म्हणजे तिथून पुढं मी ते हॅक वापरायला लागले. माझ्या मम्मीचं सिक्रेट होतं ते, की माझी मम्मी लावायची डोक्याला आणि त्याच्याने त्यांची केसही वाढायची. पण मी पहिलं काय ऐकत नव्हते, की मला असं वाटायचं नाही, आपली केस वाढतच नाही म्हणल्यावरती नको म्हणून ही काय लावायचा. आधीच केस करली आहेत त्यात आणि त्याच्यात वेगळं काय नको म्हणून लावत नव्हते. पण नंतर 2 महिने म्हणजे कट केली केस. कट केल्यानंतर खूप विचित्र दिसत होतं ते, का तर डॅन्ड्रफ भरपूर झालेला, तो निघण्यासाठी म्हणून कट केलेली केस. आणि नंतर मग मम्मीनी केस वाढवण्यासाठी थोडंसं घरातलेच पदार्थ वापरायला लावले, जे की आपल्या घरात कलोंजी आहे, कोरफड, ॲलोवेरा तेल किंवा काही ॲलोवेराचं तुम्ही जे काही जेल बिल काही यूज करताल ते, अजून आळशी, अजून प्रत्येक कांदा, कढीपत्ता, तांदूळ, हे सगळेजण मिक्स करायचे, एका पातेल्यात काढून घ्यायचे. त्यानंतर बाउल म्हणजे काढून घेतल्यानंतर गरम करायचे त्याला. गरम झाल्यानंतर ते आपल्या डोक्याला थंड झाल्यावरती लावायचे. त्याच्यामध्ये थोडासा शॅम्पू घालायचा आणि मग ते लावायचं डोक्याला. चांगल्या पद्धतीने केस धुवून घ्यायची आणि त्यानंतर कंडिशनर, तुम्ही जे काय वापरता कंडिशनर, तो तुम्ही वापरू शकता. तो तुम्ही वापरून झाल्यानंतर केस तुम्ही धुवायची. 5 मिनिटानंतर केस धुवायची. कंडिशनर पूर्ण चांगला लागून म्हणजे लावून ठेवायचा. मग 5 मिनिटानंतर केस धुवायचे. तिथून पुढे गुड आफ्टरनून. आज आम्ही कब्रस्तानात आलो होतो आणि माझे फ्रेंड सर्कल पण आले. तर कब्रस्तानात आम्ही आमच्या भावाला भेटायला आलो होतो, जे की आता नाही आहे. सो त्याचा आज म्हणजे 14 तारखेला तो वारला होता नोव्हेंबरच्या. मग त्यामुळं आम्ही 14 तारखेला एप्रिलच्या आलेलो आहे त्याला भेटायला. आता माझा ग्रुप पण आहे, माझी मम्मी पण आहे. हे आहे, हा भावेश आहे, हा राहुल आहे, ही राणी आहे, ही मम्मी आहे. सगळ्यांची इच्छा आहे आता भजी खायची आहे. तर आम्ही फातिमानगरपासून चालत इथवर आलेलो आहे भजी खाण्यासाठी, का आता सगळ्यांची इच्छा झाली, क्रेविंग्स. सो त्यामुळं आणि सगळा ग्रुप असं चालत पुढे चाललाय. बघू काय घेतो काय नाही. हा आहे भावेश, हा आहे माझा भाऊ. काल याचा वाढदिवस होता, जे की आम्ही साजरा केला नाही. भजीच्या इथं आलेलो आहे. आत्ता चाललाय विचार की भजी घ्यायची आहे. हा मला असं बघतोय. आता आम्ही परत निघालोय, जे की आम्हाला परत एकदा चालायला सांगितलंय. आता कुठं जाणार हे माहीत नाही. काका हलवाईमध्ये चालले आहेत वाटतं. सो आता बघू आपण काय करतायत काय नाही. आता बघ, चालूच केलं नव्हतं मी, बघ. हे असे दुकानं आहेत. ही माझी मम्मी आहे, जी की पुढं चालत येते. आम्ही त्या स्टॉलवरून उठलो आणि आता इथं आलो आहे, जे की यांना भजी खायची आहे. इथं हा गाणी बोलतोय, हा मुंडका हलवतोय. तिथे तर काहीतरी विचारतीये. माझ्या मम्मीचं वेगळंच काहीतरी चाललंय, पाकिट ठेवणं. तसे काका वडापावच बनवतात ना. हां, वडापाव बनवतात. वडापाव घेतला खाण्यासाठी, खूप छान दिसतोय. पण आता बघूया टेस्ट कशी यायची. आणि सगळ्यांना वाढवायचं चाललंय याचं.
हा तिला एक एक गोष्टी मागतोय. तिकडे माझी मम्मी एक साईडला बसली आणि आमची भजी खाऊन झालेली, पण अजून आमची गाडी आलेली नाहीये. ट्रॅफिकमध्ये जाम आहे. तिने आम्ही आत्ता बस स्टॉपपर्यंत चाललोय. संगती सगळे. अलार्म वाजला आता. सो गाईज आपण घरी चाललोय. मध्ये आधी दाखवलं नाही मी काय. आणि आत्ता सध्याला आम्ही ट्रॅफिकमध्ये भरपूर आहे. ट्रॅफिक पण चालू आहे. पण आता घरी एवढं काही जस्ट आत्ता आम्ही घरात आलो. माझा अवतार असं झालाय आणि मला भरपूर कंटाळा आला. आता स्वयंपाक करायचा पण तरी सुद्धा करावं लागणार आहे. जस्ट आत्ताच एंट्री झाली. आता चहा आणि कॉफी बनवायची चालली. इथून पुढचा ब्लॉग मी थोड्या वेळाने दाखवेन. गाईज अशा पद्धतीने आपला ब्लॉग संपलेला आहे पूर्णपणे. सो गुड नाईट, बाय बाय.